हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांनाच वाटत असते, ॲक्च्युअली माझेच क्षमता आहेत. माझे क्षमता आहेत तेवढं पुढे गेलेलो नाहीये. मी कुठेतरी मागे पडलेलो आहे. ह्याचं कारण काय? आधी आपण कारण शोधून काढूया, नंतर आपण त्या कारण शोधून आपण कसं पुढे जायचं हे बघूया. ॲक्च्युअली काय आहे माहिती आहे का? मागे पडायला कोणाचे, लहान मुलं असू देत, मोठी असू देत, आपल्याला कित्येक वेळेला वाटते बघा, काही घडून गेल्यावर मी तेव्हा तसं बोलायला पाहिजे होतं. नंतर आपण म्हणतो नाही, मी तसं करायला पाहिजे होतं त्या वेळेला. आपण नंतर पश्चाताप करतो, पण वेळ निघून गेलेली असते. ते आपल्याला त्या वेळेला तसं वागायला किंवा बोलायला कोण आपल्याला अडवलं? हे अडवलं आपलं धैर्यानं, आपल्या करेज आपल्याकडे नव्हतं, आपल्याकडे धैर्य नव्हतं. ते आपण हे धैर्य, आपलं करेज कसं वाढवायचं? करेज म्हणजे काय? करेज म्हणजे धैर्य मराठीत. ह्याला नेल्सन मंडेला म्हणतात, करेज इज नॉट द ॲब्सेन्स ऑफ फिअर बट द ट्रायम्फ ओव्हर फिअर. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, धैर्य म्हणजे भीती नसणं नव्हे, ते भीतीला तोंड देऊन भीतीचे पुढे जाणं. ह्याला आपण करेज म्हणतो. कळलं का? धैर्य म्हणजे भीती नाही असं नाहीये. ती भीती आपण ओव्हरकम करायची, त्या भीतीला जिंकायचं, तर धैर्य आहे. त्याला सामर्थ्य पण म्हणतो आपण. आता लहानपणीपासून उपजत प्रत्येकाकडे सामर्थ्य हे असतेच. सामर्थ्य हे जन्मलेल्या मुलाला भीती हा प्रकारच माहीत नसतो बघा. म्हणजे काय? म्हणजे त्याच्याकडे कायम धैर्य असते. मग तर धैर्य कसं नाहीसं होते? आपण मोठी कारणीभूत आहोत. आपण म्हणतो अंधार पडला की, अंधार पडलाय, जाऊ नकोस, बुवा येईल. त्याला बिचारायला बुवा म्हणजे कोण काही माहीत नाही. काही नसलेल्या गोष्टींची आपण भीती घालतो. असं मोठं झाल्यावर, शाळेला जायला लागल्यावर काही मुलं व्यवस्थित आपले मनासारखं वागली नाही, तर आपण तुझे टीचरला सांगतो, तुझे मिसला फोन करते बघ, असं आपण त्या मुलांना भीती घालतो. अशी भीती घालणं हे बरोबर नाहीये. त्यांना वाटते मग मॅडम म्हणजे किंवा मिस म्हणजे कोणतरी पनिशमेंट देणार बाबा, म्हणून अशी आपण भीती त्यांचे मनात निर्माण करतो. त्यामुळे ह्या भीतीमुळे आपल्याला धाडस येत नाही, करेज नाही, मनोबल नाही. मग आपण काय करायला पाहिजे? हे बघा, नेल्सन मंडेला म्हणतात, भीती नसणं नव्हे, ॲब्सेन्स ऑफ फिअर नव्हे. करेज म्हणजे टू ओव्हरकम इट, टू ट्रायम्फ ओव्हर इट, म्हणजे त्या भीतीवर विजय मिळवणं म्हणजे धैर्य. आता मग आपण ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? लहानपणीपासून आपण मुलांना ह्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आता अंधार असला की अंधारात जाऊ नकोस म्हणायचं नाही. काय होते? मी जाते म्हणायचं, आपण जाऊन यायचं आधी हवं ते. मग आपोआप मुलं जातात, मुलं पण घाबरत नाहीत. मग त्यामुळे हे भीतीवर विजय मिळवणं म्हणजे धैर्य. भीती नसणं नव्हे, समजून घ्या. मग आपण मोठे सुद्धा
हे पालन करायला पाहिजे. आणि लहान मुलांना तरी आपण कशालाही घाबरायचं नाही हे शिकवायला पाहिजे. घाबरणं म्हणजे फक्त बाहेरच्या गोष्टींना नव्हे, मनानं सुद्धा. कित्येक वेळा काय होतं, आपण कोणी काही बोललं की तो माणूस एकदा बोलत असेल, आपण 10 वेळा म्हणून घेतो आणि मनाला वाईट वाटून घेतो. किंवा एका ड्रेस हा चांगला दिसत नाही असं कोणतर म्हणते, नंतर तर मूल तो ड्रेस घालायला तयार नसते. हे आपण लहानपणीपासून मुलांचे मनातनं काढून टाकायला पाहिजे. तो काय का म्हणू दे, तुला आवडतो ना हा ड्रेस, मग घालायचं. ओके, तुम्हाला आवडत नाही ना काकू, मी हा ड्रेस घालल्या वेळा तुम्ही माझ्याकडे बघूच नका, असं त्यांना म्हणायचं. त्यामुळे मुलांमध्ये लहानपणीपासून हे आपण निर्माण करायला पाहिजे आणि आपण तर तो फॉलोअप करायला पाहिजे. त्यामुळे हे आपण कुठल्याच भीतीवर विजय मिळवला म्हणजे आपल्याकडे धैर्य आहे म्हणायचं. कुठेही जायला, एकटं जायला कित्येक वेळा भीती वाटत असते. तुम्ही एकदा दोनदा जावा, मग कसं वाटते बघा. त्यामुळे अशी भीती काही नसते. कुठल्या भीतीवर आपण विजय मिळवू शकतो. आणि कित्येक वेळेला भीती कशाला आपल्याला वाटते म्हणजे आपल्याला त्याची सवय नसते, आपण त्याचं ज्ञान नसते म्हणून. आता पाण्यात गेले, पोहायला येत नसला की भीती वाटते. आपल्याला पोहायला येत असला, स्विमिंग छानपैकी येत असेल, ते आपल्याला कशाची भीती वाटत नाही. आता 2 दिवसापूर्वी आपण वाचला असेल पेपरला, मंगळूरला एका रिसॉर्टवर गेलेल्या मैसूरच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3 मुली त्या रिसॉर्टवरचे लेकमध्ये पडून मेल्या. पाण्याची किती डेप्थ होता, फक्त 6 फूट पाणी होतं. पाणी काही जास्त नव्हतं, पण त्यांना बिलकुल पोहायला येत नव्हतं. आणि त्या खाली गेल्या, पाय घसरला, आत गेल्या आणि फक्त 6 फूट पाणी होतं, जास्त नव्हतं. हे कशामुळे घडलं? त्यांना पोहायला येत नव्हतं. त्यामुळे त्यांना पोहायला यायचं तर त्या घाबरल्या नसत्या. आणि बरेच वेळेला काय होते, ॲक्च्युअल घडण्यापेक्षा भीती एवढी येते आणि त्या भीतीमुळे माणूस आपला जीव सोडतो. त्यामुळे ह्या भीतीवर विजय मिळवायला प्रत्येकानं शिकायला पाहिजे. आणि आपण मुलांना, आपले छोटे मुलांना पण हे लहानपणीपासून शिकवायला पाहिजे. म्हणजे आपलं मनोबल आपण वाढवायला पाहिजे. मनोबल म्हणजे काय? मनोबल म्हणजे मनाचं सामर्थ्य. मनानं स्ट्रॉंग व्हायचं. मनानं स्ट्रॉंग झालं की आपोआप आपल्याला कुठली भीती येत नाही. मग काय, आय विल ओव्हरकम इट असं म्हणा. काय होईल होऊन होऊन. एखादा पदार्थ, नवीन पदार्थ करायला गेलो आपण, होऊन काय होईल, फसेल, चांगलं येणार नाही, एवढंच ना, जाऊ देत. त्यामुळे कशातही आपण आपलं मनोबल वाढवला का नाही, आपण कुठल्याही गोष्टीत मागे पडत नाही. आपण एक म्हणणं ऐकलं असेल, धैर्यम सर्वतर साधकम. म्हणजे सगळं काम आपलं साध्य होते कधी? धैर्य आपल्याकडे असलं तर. त्यामुळे हे धैर्य आपण डेव्हलप करायला पाहिजे. नो डाऊट आपल्या लहान मुलांचं आपण डेव्हलप करू, मोठ्यांचं नसलं की आता सुद्धा आपण तर डेव्हलप करत जाऊ. काही करायला, इवन असं माईक समोर बोलायला पहिल्यांदा माणसाला जरासं धैर्य कमी पडते, पण प्रॅक्टिस झाल्यावर कसं आपण इझिली बोलू शकतो. कुठेही 4 लोकांसमोर जाऊन बोलायला एकदम नको वाटते. काही करायला, पहिल्यांदा नवीन
गृहिणीला. गृहिणी म्हणते म्हणजे मी माहेरी कसं आई सगळं बघत असते. सासरी आल्यावर 10 पाहुणे येणार म्हटल्यावर पहिल्यांदा तिला जरा हे होते का अंदाज नसतो. 10 लोकांना किती पोळ्या लागतील, किती भाजी लागेल, किती भात लागेल, स्वीट काय लागेल वगैरे. पण नंतर एकदा ती रुळत गेली आणि आपल्या घरी सारखं पाहुणे येत असले की काय होते, तिला मग काही वाटत नाही. 10 काय 50 लोक येऊ देत की मी करते म्हणतीये. त्यामुळे आपण आपलं मनोबल वाढवलं का नाही, आपल्याला आयुष्यात कुठेही काही भीती हा प्रकार नसतो. म्हणजे काही आलं तरी आपण त्याला फेस करू शकतो, आपण तर सॉल्व करू शकतो, हे आपल्याला धैर्य येते. त्यामुळे मनोबल वाढवणं हे एक मस्ट आहे प्रत्येकानं. लहानांना सुद्धा. मी आता माझ्या नातीला सांगते, काला बोलताना काहीतरी झाला, मग ती म्हणाली असं कसं होते का? मी म्हटलं आपोआप होते म्हटलं. त्यामुळे धैर्य कायम आपण हे घ्यायचं. कोणी काही म्हटलं, मला आजी काहीतरी लहान मुलांची भांडणं होतात ना कधीतरी, अमुक खेळायला घेतलं नाही, अमुक हे झालं नाही. म्हटलं घाबरायचं नाही अशा वेळेला. काय घरात यायचं, आपले खेळणी घेऊन खेळायचं आणि आपोआप दुसऱ्या दिवशी बोलायला येतात. मी म्हणते तोपर्यंत बेल वाजली आणि तिच्या मैत्रिणी बोलवायला आल्या. त्यामुळे असं हे घडते. लहानपणी आपण मुलांना डेव्हलप करायचं आणि आपलं आपण डेव्हलप करून घ्यायचं. त्यामुळे आज आपण ठरवलं, आपण सगळे आपलं मनोबल वाढवायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.